क्रमांक 1 नंतर घेण्यात येईल. अध्यक्ष महोदय, प्रश्न क्रमांक 37,544. अध्यक्ष महोदय, दोनचेही मंत्री नाहीयेत. एक नाही, दोन नाही. अध्यक्ष महोदय, वारंवार आम्ही तुम्हाला आग्रह करतो, विरोधी पक्ष सत्ताधारी पक्ष सगळं तुम्हाला आग्रह करतात की या अधिवेशनाचं काय महत्त्व आहे का? कोट्यवधी रुपया आपण हे असेंब्लीसाठी खर्च करतो आणि नाही तुम्ही आलं, तुमचं स्वागत आहे सदनमध्ये, आम्ही वेलकम करतो तुम्हाला. पण अध्यक्ष महोदय आपल्याला हे थोडा गंभीर घ्यावा लागेल. अध्यक्ष महोदय, थोडा गंभीर घ्यावा लागेल. मंत्री नाही, शेवटचा दिवस सदनाचा, इथे महत्त्वपूर्ण काम आहे. साहेब तुम्ही आला, तुमचा धन्यवाद. मग जरा त्यांना थोडा ताकीद द्या. असं चालणार नाही अध्यक्ष महोदय. सत्ता पक्ष आणि विरोधी दोन्ही हे मुद्दा मांडतात की आज लास्ट डे. अमीन भाई 1 2 3 4 5 मंत्री आहेत सभागृहात. चला मुद्द्यावर या. अध्यक्ष महोदय, पहला प्रश्न बहुत इंपॉर्टेंट है और मंत्री महोदय नहीं है, इसको अवॉइड नहीं कर सकते सर. ठीक है, उनको बुलाया जाए सर. इसको कौन है मंत्री? कौन है? आ रहे ना? दोन समझ रहा. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 1 जो आहे तो आपण राखून ठेवणार आहोत. प्रश्न क्रमांक 2. अध्यक्ष महोदय, प्रश्न क्रमांक 37,544. अध्यक्ष महोदय, छापल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी उत्तरामध्ये मंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे की 1939 झाडं लावणं अपेक्षित होतं, तर ती 2000 झाडे इतकी झाडे लावलेली. अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये काही काळबेरं झालंय असं माझं मत नाही, परंतु करारनाम्यातील अटीच्या बाबतीत सुरुवातीला 2258 वृक्ष होते आणि उत्तरामध्येच आपण म्हटलेलं आहे की काही रस्त्याची लांबी कमी झाली. मग त्या रस्त्याची लांबी कमी झाली, तिथे जर 2258 झाडं लावण्यात आली नाही तर ती इतरत्र दुसऱ्या जागेवर लावण्यात आली आहेत का? आणि जर लावली असतील तर माझं त्याच्या बाबतीत दुमत नाही. अध्यक्ष महोदय, ही पहिली जी आपली हॅमची योजना झाली त्याच्यातला हा प्रकल्प आहे आणि सन्माननीय आमदार साहेबांच्या थोडं माहितीसाठी एवढंच सांगू इच्छितो की आपण कुठलेही पैसे आपण संबंधित कॉन्ट्रॅक्टरला किंवा ठेकेदाराला दिलेले नाहीत. त्या योजनेमध्येच त्याच्या कामामध्येच हे झाडं त्यानं लावायची, त्याच्या ह्याच्यातनं असंही होतं. त्यामुळं साधारण जी लांबी कमी झाली, त्याच्यातली रस्त्याची काही लांबी त्यातनं वगळायला लागली आपल्याला. पण अध्यक्ष महोदय, आजच्या याला आता थोडीफार झाडं इकडं तिकडं म्हणजे मेली असतील किंवा लागल्यानंतर पण 2000 झाडं आपण साधारण या रस्त्यावर जी आहेत ती अध्यक्ष महाराज आपण लावलेली आहेत. तसं आपल्याकडं GPS त्याचं सगळं ट्रॅकिंग, त्याचे फोटोज, त्या झाडाची वाढ किती झाली आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याकडे आहेत. आणि ज्याचा उल्लेख सन्माननीय आमदार साहेबांनी केला की जी लांबी कमी झाली त्याच्यातली जी झाडं राहिलीत तर ती आजच्या घडीला तरी अध्यक्ष महोदय आपण कुठेही इतर ह्याच्यामध्ये अजून लावलेली नाहीत, पण ती कुठेही जागा आपल्याला उपलब्ध म्हणजे रस्त्याला किंवा अन्य ठिकाणी जरी झाली तरी ती लावून घेण्याच्या सूचना दिल्या जाते. बोला. धन्यवाद अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, ही जी झाडं लावली जातात आमच्याही मतदारसंघात आम्ही पाहतो, याच्यामध्ये खूप सारी गडबड
मंत्री महोदय दिसून येते. कारण आपण देताना जवळपास 1-1 कोटीचं त्याला प्रत्येक वर्षी अनुदान देत असतो, परंतु ते 10 वर्ष जगवली पाहिजे, त्याच्यावरती लक्ष ठेवलं पाहिजे, परंतु अशी कुठलीही झाडं दिसत नाही. म्हणून माझी एक आपल्या अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून विनंती आहे की हे काम PWDने करण्याऐवजी सामाजिक वनीकरणाकडे दिलं तर बरं होईल. कारण सामाजिक वनीकरण तसंही काही फारसं त्यांचं काम दिसत नाही, तर हे त्यांच्या माध्यमातून, कारण शेवटी हे वनीकरणाचंच काम आहे आणि हे मोठ्या प्रमाणात करता येऊ शकतं, अशी माझी एक विनंती आहे अध्यक्ष महोदय. धन्यवाद. आता नवीन जी सिस्टम केलेली आहे, आपण ट्री ॲप तयार केलं अध्यक्ष महोदय. या ट्री ॲपवर आपण सगळं मॉनिटरिंग, जी झाडं रस्त्याला म्हणजे जे प्रकल्प आपले आहेत, इमारती आहेत, त्या ठिकाणी जी लावली जातात त्याचं सगळ्याचं मॉनिटरिंग आपण करतोय. त्याचं GPS वगैरे सगळं हे, त्याचं वाढ किती झाली, काय जे आहे ते सर्व जे आहे अध्यक्ष महोदय ते आपण त्याच्यावर ट्रॅकिंग ठेवतो. आणि संबंधित जे ज्यांना हे काम दिलं जातं आहे त्यांना अध्यक्ष महोदय आपण झाडाच्या म्हणजे त्याची वाढ जशी होती तसं पेमेंट आपण देतोय. म्हणजे असं पण नाही की काम दिले आणि पैसे दिलेत पण झाडच लावली नाहीत. आपण जे आहे ते काम, झाडाची वाढ जशी होईल तसं पेमेंट देतोय. आता आपण त्यामुळं झाडं लावणं, ती जगणं आणि वाढवणं या तिन्ही गोष्टीची अध्यक्ष महोदय काळजी घेतली जाते.